मुंबईकरांना उन्हाचा तडाखा. मार्च महिन्याच्या मध्यातच आता उन्हाची झळ. येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढणार. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन. पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 40शी पार. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40 अंश तापमानाची नोंद. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार. ब्रह्मपुरी तापमान उच्चांकित 42 अंशांवर. जुन्या निकामी बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर जाग 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा निर्णय. आजपासून दूध 2 रुपयांनी महागणार. गाईच्या दुधाची किंमत प्रति लिटर 56 वरून 58 रुपये. म्हशीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 72 वरून 74 रुपये. आळंदीतील म्हातोबाची गावात अफूची शेती करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. लोणी काळभोर पोलिसांची कारवाई. 24 आणि 25 मार्चला बँक कर्मचारी संपावर. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्याची मागणी. बेदाण्याला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव. सोलापूर बाजार समितीमध्ये प्रति किलो भाव 401 वर आणि बेदाण्यात उत्पादन 30 ते 40% घटल्याने दरात तेजी. मुंबईत काल धुळवडीची धूम. मात्र अनेक जण जखमी. धुळवडीचा आनंद लुटताना मुंबईत 52 जण जखमी. अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला आणि पायाला मार. होळीच्या दिवशी मुंबईकरांचा श्वास कोंडला. ऐन धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. अंधेरी आणि देवनारची हवा अत्यंत वाईट. सफर संस्थेच्या अहवालात धक्कादायक बाब समोर. राज्यात असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ. उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस विकारांचे रुग्ण वाढलेत. बदलती आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आजाराला निमंत्रण. तुकाराम बीजसाठी पीएमपीएल प्रशासन देखील सज्ज. तुकाराम बीजानिमित्त देहूसाठी सोडण्यात येणार जादा बसेस. देहू गावासाठी पीएमपीएल सोडणार 30 जादा बसेस. प्रवीण दरेकर यांनी होळी सणानिमित्त कोतवाल या गावी देवाची पालखी नाचवत लेझिम खेळण्याचा लुटला आनंद. बंजारा समाजाच्या विविध तांड्यावर सध्या या धूळ खेळाची धूम सुरू आहे. बंजारा समाज बांधव पारंपरिक गीतांवरती डफाच्या साथीनं चौफेर ठेका धरतात. दत्ता भरणे यांनी धुळवडीचा सण साजरा केलाय. जॉगिंगसाठी आलेल्या पुणेकरांनी रंग लावत भरणेंसोबत धुळवड साजरी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाला बच्चे कंपनीचा घेराव. पालकमंत्री गुलाबराव पाटील बच्चे कंपनीसोबत खेळले रंग. गुलाबराव पाटील यांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा. बंजारा समाज होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक होळी गीते गाऊन नाचून हा सण साजरा केला गेला. यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना आग्रह केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील रंगले धुळवडीत. मुंबईत काल धुळवडीची धूम. मात्र अनेक जण जखमी. धुळवडीचा आनंद लुटताना मुंबईत 52 जण जखमी. रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटांतच फुल. आरक्षण सुरू होताच बुकिंग फुल होत असल्याच्या तक्रारी. रेल्वेचं तिकीट मिळत नसल्याने सुट्टीत गावाला जायचं कसं, प्रवाशांचा प्रश्न. नांदेड विमानतळावर प्रवाशांसाठी प्रीपेड टॅक्सी बेबी केअर रूमची सुविधा. संत बाबा नरिंदर सिंघजी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचा शुभारंभ. अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना. अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरीस धावणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर राज्यात सर्वाधिक उष्ण ठरलं. तापमानाचा उच्चांक गाठत 42 अंश तापमानाची राज्यात प्रथम क्रमांकाची नोंद. साताऱ्यातील पसरणी घाटात कार दरीत कोसळली. अपघातात एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. जळगावात सोन्याचे दर 90,000च्या पार. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम. जीएसटीसह सोनं प्रतितोळा 90,200 रुपयांवर. रुग्णालयातच पोलीस आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याचा प्रयत्न. उल्हासनगर जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यात हनी सिंगच्या कार्यक्रमात तुफान राडा. हनी सिंगच्या चाहत्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने राडा.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल होण्यास दिरंगाई. एसटी महामंडळाकडून बस पुरवठादार कंपनीला इशारा पत्र. वाशीमध्ये भर दिवसा 3 जणांवर चाकू हल्ला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. वाशी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. बीडनंतर बार्शी शहरातही टोळक्याकडून तरुणावर हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित. एका तरुणावर 4 जणांकडून जीवघेणा हल्ला. 11 वर्षीय मुलाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू. उल्हासनगर कॅम्प 5 परिसरातील घटना. धुळवड खेळल्यानंतर वडिलांसोबत रंग काढायला गेला असता घडली दुर्घटना. पाटण तालुक्यातील अमरुळकरवाडी भोसगावमध्ये डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू. तुकाराम सीताराम सावंत असं मयत व्यक्तीचं नाव. आग विझवण्यासाठी गेलेली असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू. नाशिकमध्ये आदिवासी तरुणांना बेदम मारहाण. दारूच्या हातभट्टीसाठी लाकडं नेत असल्याच्या संशयातून मारहाण. परभणीच्या पूर्णा तालुक्यात रेल्वे विभागाकडून धोकादायक पूल तयार करण्यात आलाय. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.